नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये आरटी प्रवेश प्रक्रिया जी राबवली जाते मागील काही वर्षांपासून अगदी प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच यावर्षी महाराष्ट्रातील आरटी प्रवेश प्रक्रिया चांगलीच रखडलेली आहे। साधारणतः दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये ही प्रोसेस सुरू होते, परंतु अजून देखील ही प्रोसेस सुरू झाली नाही आहे। आणि कालपासून एक महत्त्वाची बाब समोर येते की आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत केवळ एकाच किलोमीटरच्या अंतरातील शाळा पालकांना आता देता येणार आहेत आणि याचा मोठा लॉस आणि मोठा लक्षात घ्या नुकसान या अनेक पालकांना होणार आहे। कारण का अनेक पालक परिस्थिती गरिबीची आहे। लक्षात घ्या 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर 3 किलोमीटर त्यापेक्षा जास्त अंतरावरच्या शाळा किंवा ऑनलाईन फॉर्म भरत होते। तसं 10 शाळांची नोंदणी प्रत्येक पालकाला ऑनलाईन फॉर्ममध्ये टाकता येत होती, पण आता 1 किलोमीटरची मर्यादा आल्यामुळे आता पालकांना जास्तीत जास्त शाळा ऑनलाईन फॉर्ममध्ये उपलब्ध होणार नाही आहेत। तर ही महत्त्वाची त्रुटी आहे। अनेक पालकांना त्यांच्या पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश देखील मिळण्याची शक्यता कमी आहे। तर आता हा शासनाचा जो निर्णय आलेला आहे, तर लक्षात घ्या आता याचा परिणाम काय होतोय की जास्तीत जास्त पालकांना लक्षात घ्या की जास्तीत जास्त शाळांमध्ये ॲडमिशनसाठी जी लक्षात घ्या शाळांची यादी द्यावी लागते, तर याच्यामध्ये आता प्रॉब्लेम येणार आहे। तर शासनाचा हा जी.आर आता लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। अजून देखील हा जी.आर प्रसिद्ध झाली नाही आहे। कालपासून सोशल मीडिया असेल, न्यूजपेपर असतील, तर या ठिकाणी आता प्रत्येक लक्षात घ्या पालकाला 1 किलोमीटरच्या अंतरावरील शाळा त्यांना ऑनलाईन फॉर्ममध्ये देता येणार आहे। तर लक्षात घ्या या निर्णयांमुळे अनेक पालकांना प्रॉब्लेम होणार आहे। ऑनलाईन फॉर्ममध्ये शाळांची नोंदणी करतेवेळी याचा प्रॉब्लेम होणार आहे। कारण का अनेक पालकांचा आता प्रश्न आहे की 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये ज्या शाळा आहेत तर त्या 2 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतरावरती आहेत, त्यामुळे अशा पालकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मी सांगू इच्छितो की थोडी प्रतीक्षा करा की ऑनलाईन फॉर्म ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी या संदर्भात डिटेल माहिती आपण देणारच आहोत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आता हा एक नवीन नियम लागू होणार आहे। म्हणजेच लक्षात घ्या की 1 किलोमीटरच्या शाळा फक्त दिसतील आणि त्याचबरोबर यापूर्वी सगळ्यांना माहितीच होतं की आरटी प्रवेश प्रक्रियेवेळी ऑनलाईन फॉर्ममध्ये लक्षात घ्या कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करावी लागत नव्हती, पण आता तुम्हाला ऑनलाईन कागदपत्रे जी यापूर्वी नंतर व्हेरिफिकेशनच्या वेळी लागत होती ती तुम्हाला ऑनलाईनच अपलोड करावी लागणार आहे। तर हा दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आरटी प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ऑनलाईन फॉर्म तर लक्षात घ्या अपलोड करणे काहीच पालकांना प्रॉब्लेम नाही आहे, पण 1 किलोमीटरचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये मात्र प्रॉब्लेम होणार आहे। तर या संदर्भात आपण अपडेट देतोयच। तर ऑनलाईन फॉर्मची लक्षात घ्या तारीख अजून प्रसिद्ध झाली नाही आहे। याच आठवड्यामध्ये 100% आरटीचे फॉर्म सुरू होणार आहेत। अजून लक्षात घ्या ज्यावेळी फॉर्म सुरू होतील त्यावेळी ही माहिती देणारा लक्षात घ्या जी.आर आहे तो सर्वप्रथम प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर फॉर्म आहे तो भरण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे पालकांना एकच विनंती, फॉर्म सुरू झाल्यानंतर लगेचच घाई करू नका, थोडी प्रतीक्षा करा, संपूर्ण माहिती वाचा आणि आपण देखील या संदर्भात माहिती देणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्व पालकांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।